मित्रांनो, 6 जानेवारीला सगळ्यात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा. मुलांच्या अभ्यासात यश येईल, नोकरीत प्रगती होईल आणि सर्व दोष, बाधा, अडचणी त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या जीवनातून दूर होतील. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 6 जानेवारी मंगळवारच्या दिवशी या नवीन वर्षाची पहिली परंतु सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी असं म्हणतात. मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी अंगार योग तयार करते. त्यामुळे ही चतुर्थी खूप महत्त्वाची आणि खूप मोठी असते. मित्रांनो, या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करावा. गणपती बाप्पाचा आवडता लाडूंचा, मोदकांचा नैवेद्य दाखवावा. जास्वंदीचे फूल, दुर्वा वाहाव्यात. गणपती बाप्पाचे स्तोत्र, मंत्र जप करावे. त्यासोबत काही उपाय, काही कामं करून आपण गणपती बाप्पाला प्रसन्न करू शकतो आणि आपल्या घरातल्या बाधा, अडचणी दूर करू शकतो. असाच एक सोपा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला 6 जानेवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण 6:30 किंवा 7 वाजेच्या दरम्यान देवपूजा करतो, दिवा लावतो, त्यावेळेस तुम्हाला एक दिवा तुमच्या मुलाबाळांसाठी लावायचा आहे. मुलं मोठे असतील, छोटे असतील तरी तुम्ही हा दिवा त्यांच्यासाठी लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कोणताही घ्या. मातीची पंती घेतली तरी चालेल, स्टीलचा, तांब्याचा, पितळाचा दिवा घ्या. तेल टाका, तूप टाका, कापसाची वात लावा. तेल टाकलं तरी चालेल, तूप टाकलं तरी चालेल. कापसाची वात लावून संध्याकाळी हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेकडे ज्योत करून लावायचा आहे. जी दिव्याची वात असेल, ज्योत असेल, ती उत्तर दिशेकडे करायची आहे. उत्तर दिशा ही धनाची, कुबेराची, लक्ष्मीची दिशा असते. म्हणून उत्तर दिशेकडे ज्योत करायची. आणि जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा आपल्या उजव्या हाताकडे तो दिवा ठेवायचा आहे, उत्तर दिशेकडे ज्योत करून. आणि दिवा ठेवल्यानंतर, प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची. त्यांच्यावरचे संकट, समस्या, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी दूर करो अशी प्रार्थना करायची. त्यांना यश मिळो, त्यांची प्रगती हो अशी प्रार्थना करायची. आणि हा दिवा तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी उत्तर दिशेकडे ज्योत करून लावायचा आहे. आणि तोही घराच्या बाहेर. नक्की लावा. तुमच्या मुलाबाळांचं नक्की कल्याण होईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.